तर 50 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. 51 धाव्यांचं टार्गेट असेल. तर पंकज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. बॅक टू द गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असताना पंकजचे पहिलं षटक वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. नक्कीच फलंदाजी मार्कवर जय असेल. यावेळेस फटका तर सुरेख मारण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला होता. यावेळेस क्षेत्ररक्षण चुकीचं झालं गेलं. त्या दरम्यान एक चिकी सिंगल आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर एक लागली गेली आहे. संघाचं खातं ओपन झालं. अजून 50 धाव्यांची गरज असेल मैदानावर. पाहिलं गेलं तर पंकजच्या माध्यमातून सुरेख प्रकारची फलंदाजी झाली आहे. आता गोलंदाजी गोलंदाज पंकज आलाय. तर पाहिलं गेलं तर एक पुन्हा एकदा सिंगल आली गेली आहे आणि संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली झाली. 2 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पंकज असेल. ज्या प्रकारची फलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागली. या दरम्यान पहा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ या मिळतील 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. या मिळतील 6 धावा आणि संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 8 धावा तब्बल दाबालकावर लागल्या जातील. यांच्या माध्यमातून डेन केबल 887 या क्रमांकावर आपल्याला लाईव्ह पाहायला भेटेल. नक्कीच घर बसल्या. नक्कीच या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका तर नक्कीच झालाय. 4 धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 12 धावा दाबालकावर लागल्या जातील. पंकजला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना हल्ले चढवलेत. नक्कीच 2 तर मोठे फटके आलेत. कमबॅक करावे लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच फलंदाजीतून सुरेख प्रकारची फलंदाजी तर नक्कीच केली आहे. तर पाहिला गेले तर जयच्या माध्यमातून सुरेख प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते असंघ. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असताना पंकज. यावेळेस फटका तर पुन्हा एकदा सुरेख आहे. त्यावर क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख झालं गेलंय. नक्कीच कमबॅक करतोय पंकज. 1 धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 13 धावा दाबालकावर लागल्या जातील. तेरा धावा ज्या मात्र दाबालकावर लागल्या जातील. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतील. पंकज तर फलंदाजी मार्कवर सागर असेल. यावेळेस स्लोवर चेंडू तर नक्कीच होता. वळण घेतलं चेंडूने. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलं गेलं आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या दाबालकावर 13 धावा लागली गेली आहे. अजून एक सुद्धा गडी गमावला नाहीये. ही जमेची सुरुवात असेल. 13 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. अजून विजयासाठी काही धाव्यांची गरज आहे.
तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. तर फलंदाजी मार्कवर फलंदाज जय. यावेळेस पहा पुन्हा एकदा मानाचा पवित्रा तर नक्कीच घेतला होता. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलेला चेंडू तर नक्कीच होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लेग बाईची रन असेल. नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 14 धावा ज्या दाबालकावर लागल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडू तर पुन्हा एकदा होता. पंचांचा इशारा येईल वाईट स्वरूपात. एकदा मात्र अभ्यंतर दाब्याने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 15 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात आणि विजयासाठी अजून काही धाब्यांची गरज असेल. दाबालकावर धावसंख्या 15 धावा लागल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. कारण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तर फलंदाजी मार्कवर फलंदाज सागर असेल. यावेळेस पहा फटका तर खोलवर टप्प्याचा चेंडू तर नक्कीच होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न झाला होता. रनआउट करण्याची चान्स तर नक्कीच मिळाली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला होता. त्या दरम्यान एक धाव आणि एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर 16 धावा लागली गेली. 16 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. दुसरं षटक जे मात्र प्रगतीपथावर चालू आहे आणि जय फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला जय आहे. नॉन स्ट्राईकला त्याच्या सोबतीला सागर तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडू तर पुन्हा नक्कीच होता. या दरम्यान या मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आणि या 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 20 धावा दाबालकावर लागल्या जातील. ते 20 धावा दाबालकावर लागल्या जातील. 2 षटकांच्या खेरीज तर दाबालकावर धावसंख्या 2 षटकांच्या खेरीज 23 धावा लागली गेली आहे.
23 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस पहा नवीन गोलंदाज आलाय पहिल्या चेंडूवर, तर नक्कीच कव्हरच्या दिशेने फटका तर आलाय. या दरम्यान ही एक धाव आणि एक धाब्याने संघाची धावसंख्या दाबालकावर 24 धावा लागली गेली. 24 धाबा दाबालकावर एकही गडी अजून गमावला नाहीये संघाने. ही जमेची बाजू असेल. तर पंकज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. पहिलं षटक ज्याने हाताळलं 12 धावा दिल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने त्याला बोलवलंय. या दरम्यान ही एक धाव आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर 25 धावा. करण चंदे यांचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. आपण आलात. 25 धावा दाबालकावर लागले गेल्यात. दाबालकावर धावसंख्या 25 धावा लागल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज असेल. तर फलंदाजी मार्कवर सागर. यावेळेस लोवर चेंडू तर नक्कीच होता, परंतु दिशा भरकटतीये. बाहेर निघाला चेंडू, वाईट चेंडू असेल. पंचांचा इशारा येतोय. तोपर्यंत संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर 26 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज. यावेळेस पहा फटका तर सुरेख आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येईल. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक कुठेही चूक करणार नाहीये. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर नक्कीच झाला गेलाय. फलंदाज बाद होईल. सागरची केळी संपुष्टात आली आहे. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आता मात्र एक त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाजी मार्कवर मयूर. एक हार्ड हिटर फलंदाज मयूर फलंदाजी मार्कवर आलाय. आपल्या संघाला वारंवार विजयाची वाटचाल करून देत असतो मयूर. फलंदाजी मार्कवर फलंदाज आलाय. जय अजून सुद्धा मैदानात तंबू ठोकून उभा आहे. त्या दरम्यान धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. सत्तावीस धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. तर फलंदाजी मार्कवर फलंदाज असेल जय. यावेळेस फटका तर सुरेख आहे. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक येईल का? क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल चेंडू सीमा पार. या मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आणि नक्कीच 4 धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. चेंडू जाईल निर्धाव. संघाची धावसंख्या दाबालकावर 31 धावा लागली गेली आहे. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. पंकज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असताना दाबालकावर धावसंख्या 31 धावा लागल्यात. एका गाडीच्या मोबदल्यात. यावेळेस पहा फटका तर सुरेख आहे. यावेळेस पुन्हा मिळतील या 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. या मिळतील 6
तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन गोलंदाज यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडू तर नक्कीच आहे फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्रक्षय येते आणि कुठेही चूक करत नाहीये झेलबाद झाला मयूर मयूरची खेळी संपुष्टात आली आहे आणि नक्कीच लागला एक दुसरा झटका तीस धावा असताना मयूर ची खेळी संपुष्टात आली आहे एक हाती किल्ला लढवतोय जय एक लेफ्ट हँड बॅट्समन घातक बॅट्समन असतात लेफ्ट हँड कालच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर करण चंदे वाऱ्याच्या विरुद्ध प्रवाहात नक्कीच आपल्या संघाला विजय करून दिला आणि तर लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच घातक असतात जयची विकेट मिळाली तर नक्कीच पलटणे मिळू शकते पाहायला गेलं तर यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय सरळ सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ती किल्ला लढवतोय जय सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय मैदानामध्ये पाहायला गेले तर 14 चेंडू आणि 35 धावांवर खेळतोय वैयक्तिक एका हाती किल्ला लढवतोय आपल्या संघाला वारंवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय गोलंदाजी फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज असेल यावेळेस पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू तर नक्कीच आहे पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये या मिळती पुन्हा एकदा 6 धावा आणि नक्कीच 6 धाव्याने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल पाली लवकरात लवकर संपर्क साधायचे समालोचन कक्षासमोर यायचंय आपण यावेळेस पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू असेल नक्कीच दाबालकावर धावसंख्या 49 धावा झाल्यात आणि नक्कीच 2 धाव्यांची गरज असेल सुकेश निचिते यांचं सुद्धा आगमन असेल कालच्या दिवसामध्ये आपण सूर्यप्रकाशची कामगिरी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला यावेळेस पहा पुलटा चेंडू तर नक्कीच होता दांड्या डिस्ट्रॉय केला जातील फलंदाज जयची खेळी आले संपुष्टात कलाटणी मिळाली आहे तर पाहायला गेलं तर 2 धाब्यांची गरज असताना जयची खेळी संपुष्टात आली आहे आणि 2 धाब्यांची गरज आहे नक्कीच सामना रोमांच स्थितीमध्ये पोहोचलाय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज असताना जयला माघारी धाडलाय नक्कीच 2 धावांची गरज आहे यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच स्विचचा प्रयत्न तर नक्कीच झालाय आणि या दरम्यान या मिळतील 4 धावा मिलेगेरन 4 तो बेडा होगा पार या 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल तर चेंडू जमा करायचंय
तर या पुढील समालोचन कक्षाचा भार सांभाळतील फैजल शेख. आपण यावं आणि समालोचन कक्षाचा भार सांभाळावं. नक्कीच आसनगाव संघाचा कर्णधार आणि पाळी संघाचा कर्णधार. धन्यवाद. धन्यवाद साजिद शेख. कुठेतरी एक उगवता सितारा धसई गावामध्ये मी सुद्धा एक उगवता सितारा आहे, पण साजिद शेख सुद्धा खूप छान असं अँकरिंगची भूमिका पार पाडतात आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं मन जिंकतात. तत्पुरता जाऊया याच मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जय. असंगाव संघाचा जय ठरला मॅन ऑफ द मॅच मानकरी या स्पर्धेमध्ये. जेव्हा तर मॅच पाहायला गेले आपण तर असंगा विपक्ष गोल्डबन संघामध्ये झालेल्या मॅच मध्ये सागर भेरे एक दसई गावातील एक कबड्डीपट्टू यांच्या हातचे एक उत्कृष्ट खेळाडू ठरलाय असंगाव संघाचा. तसेच या मंडळाला सुद्धा खूप अशी मदत असते ती सागर भेरेची, कारण की हा मैदान पाहतो आपण. या मैदानावर जी राखाडी आखले ती मात्र सागर भेरे, कारण की कबड्डीचं ग्राउंड कसं आखलं जात आहे त्याला सुद्धा माहित आहे का हे मैदान आखायचं कसं. आणि हे चौफेर आपण पाहतोय हे सागर याने आखलेलं आहे. तत्पुरता जाऊया मैदानामध्ये दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. पाली विपक्ष आसनगाव नाणेफेकीचा कौल जिंकलाय पाली संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय आसनगाव संघाला. नक्कीच आजचा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या क्रमांकातली ही तिसरी मॅच. आजच्या दिवसामध्ये स्कोररची भूमिका खूप छान असे पार पाडतील विकास विशेष सर, कारण की पाहायला गेलं तर एक स्कोरर म्हणजे एक पाठीचा कणा असतोय आणि त्याच प्रकारे स्कोररची भूमिका खूप छान असे पार पाडतात. तसेच पूर्ण ही मॅचेस लाईव्ह टेलिकास्ट 10 किकच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच घर बसल्या सुद्धा आपण या मॅचेस पाहू शकतो ओम केबल्स आणि तसेच वेदांत नेट सर्व्हिसच्या माध्यमातून घर बसल्या 888 चॅनेल आपण पाहू शकता. प्रतिनिधी सुद्धा याच स्पर्धेमध्ये म्हटलं जातं ना मित्रांनो, जर 12 प्रतिनिधी नसले तर कुठल्याही खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर पाहूया दोन प्रतिनिधी, एक असंगाव संघाचा प्रशांत आणि पाली संघाचा अमोल. कारण की सर्व खेळाडूंची नावं मैदानामध्ये घेतली जातात, पण या 12 प्रतिनिधींची नावं कुठेतरी घेतली जात नाही. पण 12 प्रतिनिधी सर्व खेळाडूंची नावं सांगत असतो. त्याचं नाव सांगण्यासाठी मला खूपच मनापासून छान वाटते, कारण की तो खेळाडू एक गुणी खेळाडू आहे, तो सर्वांची नावं सांगत असतो आहे. तसेच पाहायला गेले तर हे मॅचेस आपण पाहतो नामदेव विलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक. पूर्ण दिवसभर सर्व खेळाडू मैदानावर असतात या मॅच पाहण्यासाठी, पण सुकेश निश्चिते हा पूर्ण रात्र सुद्धा हा मैदानाची देखरेख करत असतो. कारण की मित्रांनो, दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा पहारक करणं आणि त्याचं सुद्धा या मंडळाकडून कौतुक सुद्धा आणि आभार.
धन्यवाद. जाऊया तिसऱ्या दिवसातील तिसरी मॅच. सर्व प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आले पाली विपक्ष असंगाव संघ. कारण की आपण बिग बॅश लीग जी मात्र पाहतो या सई एकविरा चषक मध्ये. कारण की मित्रांनो ज्या वेळेस दोन संघ पराभूत होतात, पराभूत संघाची मॅच लागली जाते आणि दोन संघ जे मात्र विजय होतील त्या विजय संघाची मॅच आपण पाहतोय. असंघ विपक्ष पाली संघामध्ये एक सामना दोन्ही संघांनी मात्र जिंकलाय. पाहूया दुसऱ्या सामना जर विजय होईल तर नक्कीच क्वालिफाय ठरेल हा संघ. नक्कीच सुपर 16 मध्ये हा संघ पाहाल तुम्ही. जो संघ मात्र विजय होणार तो. जाऊया पंचांचा इशारा येईल तत्पुरता ही मॅच स्टार्ट होईल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय कुणाल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो मयूर. नॉन स्ट्राईक एंडला जय याला पाहतो. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि गोलंदाज सुद्धा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. पाहायला गेले तर दोन हिरो आणि दोन हिरे मैदानामध्ये पाहतो आपण. एक असंगाव संघाचा जय तर एक पाली संघाचा हा कुणाल. पहिला चेंडू टाकला गेला, काय रिलीज केला चेंडू, निर्धाव चेंडू संजोग्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जाऊया मैदानामध्ये षटकातील पुढचा चेंडू लोवर फुलटो चेंडू तेवढा ताकदीचा फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करतो की काय आणि मात्र जो मात्र आज पूर्ण कॅच करतोय. अभिषेक कामत आज पूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप छान असं कॅच केले जाते त्याच्या माध्यमातून. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळाला ह्या गोलंदाज कुणाल याला. स्ट्राईक एंडला पाहतोय एक मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर हा सुद्धा गोलंदाज सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. कोण ठरतोय एक हिरो द मॅच. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू तर अप्रतिम टाकला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला काहीसा समजला नाही आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर मित्रांनो पहिला चेंडू एक निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर एक गडी बाद केला. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा निर्धाव चेंडू टाकतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करतोय. काय फटका सजवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा आलाय. दर्जेदार षटकार. पाहायला गेलं तर मित्रांनो खूप छान अशी गोलंदाजी करत होता. कारण की मी या संघातील एका नावाजलेला गोलंदाज आहे. तसंच मागील मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी का ठरलोय हे सिद्ध करून दाखवले या फलंदाजाने. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावर झाला पण त्याच्यानंतरचा पुढच्या चेंडूवर काय फटका सजवला. तिथे 6 धावांसाठी षटकार आलाय. जाऊया मैदानामध्ये पुढचा चेंडू. स्लोवर चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, काहीसा फिंगर रोल केले या गोलंदाजाने आणि अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच आता एक सांगायचा विषय असं आहे, एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा उंचावून माराच्या नादामध्ये बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव झाला पाहायला मिळतोय आणि मला तरी वाटतंय का पहिले षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस असंगाव संघाची धावा झाल्यात ते मात्र एक गडी बाद. 6 धावा ते आपण पाहायला गेले तर जयच्या बॅटीतून झाल्या. नक्कीच एक मोठा पहार. म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एखादा चेंडू कुठेतरी भरकटतोय गोलंदाज आणि त्या चेंडूवर एका फलंदाज स्वर संधी घेत असतोय आणि भिरकवून देतो 6 धावांसाठी षटकार. नक्कीच त्या षटकाराने संघाची धावसंख्या 6 या अंकीवर पोहोचले. नौका फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. असंगाव संघाचा प्रथम स्ट्राईक एंडला गेलाय सागर.
पाहूया सागर. एक सागर पाहायला गेलं तर दसई गावामधील आहे. 05 नंबर जर्सी त्याची. सागर भेरे एक अष्टपैलू खेळाडू आहे, तो मात्र नामदेवलन दसई संघाचा. ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका मारण्याचं धाडस होतं, पण तिथं जो क्षेत्ररक्षक आहे तो सुद्धा एक खूप छान असं क्षेत्ररक्षण करतोय. राहुल आहे तिथे मात्र सिंगल धावाली. सिंगल धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 7 या अंकेवर. कारण की या फलंदाजाला माहित आहे संजोग याच्या विरुद्ध मी भरपूर सामने खेळलोय. त्या संजोग याच्या हातामध्ये कला आहे, जादू आहे. आणि मात्र तो ज्या वेळेला चेंडू रिलीज करतो ना, त्यावेळेला पाहायला गेले तर चेंडू वळवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि दोन्ही ठिकाणी चेंडू मात्र स्पिन करतो हा गोलंदाज. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवलाय आणि हा आलाय 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर असंगाव संघाची धावा होत्यात 11 धावा. पाहूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. संजोग तुजय दोन्ही डावकर हाताचे, एक गोलंदाज आणि एक फलंदाज. कॉम्बिनेशन पाहायला गेले तर डावकर हाताचे ज्या वेळेस फलंदाज येतात ना, त्यावेळेस कुठेतरी एक गोलंदाजाला असं वाटते का हा फलंदाज माझ्या गोलंदाजीवर का आळाय खेळण्यासाठी. कारण की तो फलंदाज असतो डावकर हाताचा खूपच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. पाहायला गेले तर खूप छान असा फलंदाज आहे तो जय. जाऊया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. तेस्तार चेंडू होता. कारण की मागील चेंडू ज्या वेळेस या फलंदाज सामना करीत होता सागर, त्यावेळेस त्याने कुठेतरी लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर पुढचा चेंडू अनुभवी गोलंदाज आहे, त्याला माहित आहे एक चेंडू लेग स्पिन टाकला तर एक तेस्तार टाकावा. अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा फिंगर रोल करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालं. खूप छान अशी गोलंदाजी संजोग. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे, दुसरं पेटूचे षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये कमी धावा द्यावा लागतील आणि त्याच प्रकारे मात्र गोलंदाजी करतो हा संजोग. लोवर पुलटो चेंडू होता. बॅटचे हलकीसे कट लागले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोतर मध्ये गोलंदाज चेंडू अडवण्याचा धाडस केला आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद करण्याचं धाडस होतं, पण मात्र ते गुड रनिंग बिन विकेट पाहायला मिळाली. दोन खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन कंप्लीट पाहायला मिळालं आणि या दोन एका धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या झाली ती मात्र 13 धावा. 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा. .50च्या सरासरीने आतापर्यंत धावा कंप्लीट केल्या त्या मात्र असंगाव संघाने. तिसरे षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहायला मिळेल मैदानामध्ये. अक्षय येतोय गोलंदाजीसाठी आणि अक्षय सुद्धा एक नावादेला गोलंदाज आहे. या संघामध्ये अनुभवी खेळाडू म्हणजे म्हटलं गेलं तर अक्षय खूप छान असा गोलंदाज आहे. नक्कीच संजोग एक अष्टपैलू खेळाडू आहे, पण मात्र संजोग याला भरपूर सामन्यामध्ये पाहिलंय आणि संजोग याचं नाव शहापूर तालुक्यात नव्हे ते मुरबाड तालुक्यात सुद्धा घेतलं जाते. पण हा गोलंदाज एक नवदीप गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे अक्षय. लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षक बनून राहिल्यापेक्षा चेंडू फरार झालाय. वन बाउन्स हा आलाय चौकार. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौका. सागर खवललाय, कारण की ज्या प्रकारे समुद्रात खवलतो त्या प्रकारे हा सागर खवललाय. पाहूया
बॅक टू बॅक तिसरा चौकार मारतो की काय आणि फटका तर खूप छान सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा आलाय हॅट्रिक चौकार म्हणजेच तिसरा. इष्टांच्या खूपच बाहेर टाकला जातो. पंचांचा इशारा वाईट आहे नक्कीच. तटस्थ पंच आपण पाहतो आहे दिवाणे सर आणि एक फरडे पडवल सर. नक्कीच दोन पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आम्हाला. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला भेटलाय. राहुल तिथं काय चेंडू चेंज करतोय पहा मित्रांनो. नक्कीच 3 धावा रोखल्यात या राहुल याने. म्हणून तर राहुल याचं नाव घेतलं जातंय का राहुल एक अष्टपैलू खेळाडू आहे. या संघाचा नावाजलेला खेळाडू आहे आणि ते मात्र दाखवून दिलंय. राहुल याचं विश्लेषण सुद्धा करायचं गेलं तर मित्रांनो हा सुद्धा मैदाना खेळ गाजवण्यामध्ये एक नंबर असा खेळाडू आहे. कारण की पाहायला गेलं तर हा पाली गावातील एक कबड्डीपट्टू सुद्धा आहे. कारण की 65 ते 60 किलो वजनी गटामध्ये हा राहुल कुठेतरी आपल्या शहापूर तालुक्याचं नाव वर्चस्व केला हा राहुल. नक्कीच आता चूक टप्प्यावर चेंडू टाकला. हा फलंदाज फक्त पाहतच राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळालं. फलंदाजी करत होता हा सागर आणि आता मात्र एक गुणी खेळाडू नवदीप उगावता सितारा याच मैदानावर घडलेला केतन आणि जिशू यांचं आगमन झाले. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. ऑफ साइड लेग साइडच्या दिशेने काय फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे संघाचा कर्णधार. अशी चुकी करणाऱ्या मात्र यशस्वीरित्या झेल टिपतोय आणि मात्र धक्का क्रमांक 2 मिळतोय आसनगाव संघाला. धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या प्रगती पथावर 27 धावा. तिसरी गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय संजोग. चौथं षटक टाकण्यासाठी नक्कीच. आता मात्र काहीसा पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय आणि मात्र एक लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि नक्कीच पुन्हा एकदा एक चिकी सिंगल पाहायला मिळाली या आसनगाव संघाच्या फलंदाजांमध्ये. कारण की बॅटीतून स्पर्श करून धावा नाही येत तर नक्कीच आपल्या अंगाला जरी चेंडू आदळला तर त्यावर सुद्धा एक धाव कन्वर्ट करायची हे मात्र धाडस केले या दोन फलंदाजांनी. जाऊया मैदानामध्ये पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट करण्याच्या नादामध्ये बॅक टू बॅक तिसरा चेंडू अप्रतिम टाकला जातोय. संजोगाचं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण की संजोग याला माहित आहे आम्ही जेवढे सामने मात्र विजय होतो ना तर आमच्या गोलंदाजीच्या जीवावर विजय होतोय. आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या वेळेस चेंडू त्याच्या हातामध्ये रिलीज झाला कॅरी केला त्यावेळेस त्याने चेंडू मात्र यष्टिरक्षकाकडे फेकला गेला. तत्परता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात.
पुन्हा एकदा पाहायला गेले तर लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला होता, पण त्याच्यावर एकच धाव आली आणि एका धावाने संघाच्या धावसंख्या पाहायला गेलं तर असंगव संघाची 31 धावा. लोवर फुलटो चेंडू होता, पुन्हा एकदा उंचवून मारायच्या नादामध्ये खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच षटक कंप्लीट झालंय संजोग्याचं आणि या षटकामध्ये कपल धावा आल्या 4 धावा. काय गोलंदाजी केले संजोग्याने, अप्रतिमाशी गोलंदाजी, खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय नामदेव 11 क्रीडा मंडळ अभिजित साई एकविरा चषक अंडर 22 चे सामने नक्कीच एक उगवता सितारा या नामदेव विलन ए संघाचा सुकेश निश्चिते. कालच्या सत्रामध्ये काय त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डिंग केली नक्कीच. आणि शेवटचा आणि अंतिम षटक 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज झालाय पाली संघाचा पंकज आलाय. तस आपण विश्लेषण करत होतो, खोलवर टप्प्याचा चेंडू खूपच छान असा चेंडू मारला गेला, तिथे मात्र स्वतःच्या फॉलोदर मध्ये चेंडू अडवला, तत्पुरते एक धाव घेतली गेली. नक्कीच अवय दुसरी धाव घेतो की काय, एकच धाव समाधान म्हटलं जात आहे. सुकेश निश्चित याचं विश्लेषण करत होतो आपण मित्रांनो. एक उगवता सितारा, क्रिकेटची आवड त्याला सुद्धा निर्माण झाली आणि कार्तिक बांगर सारखा एक खेळाडू त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुकेश मात्र त्याच्या मागे जातोय आणि सांगतोय का कार्तिक दादा मला शूज पाहिजेत, मला किट घ्यायचे, मला बॅट घ्यायचे. आणि मात्र ते कार्तिक याने ऐकलं आणि त्याला एक बॅट आणि शूज घेऊन दिले. आणि आता मात्र पाहायला गेलं तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा भिरकावून दिलाय. असंगाव नगरीतील एक फलंदाजाने 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. अँकरिंगच्या भूमिकेत खूप छान असे अँकरिंग करतात. काऊ कॉर्नर हा नाव का दिला गेला हा सांगून देतोय का काऊ कॉर्नर हा झोन आहे त्या ठिकाणी कुठेतरी गाई चरण असायचा, गावातील गाई तिथे जाऊन चारा खात असत आणि म्हणूनच त्या कॉर्नरला नाव दिलं गेलं आहे काऊ कॉर्नर. नक्कीच पंचांचा इशारा आहे तो व्हाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. नक्कीच अनुभव पाहिजे मित्रांनो, अँकरिंग करणं हे सोपं आहे पण मैदानाचा पूर्ण अनुभव हे मात्र पाहिजे, माहिती पाहिजे, हे मात्र खूप कठीण आहे. कारण की चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते आणि त्या चौफेर फटकेबाजीमध्ये कुठल्या ठिकाणी चेंडू गेला तो सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. खूप छान असा फटका सजवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज स्वतःच्या फॉरवर्डर मध्ये चेंडू अडवतोय आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेली तर धावा झाल्या ते मात्र असंगाव संघाच्या 39 धावा. पुन्हा एकदा खूप छान असा फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी आलाय हा षटकार. शेचाळीस धावा झाल्या.
साई एकविरा चषक आपण पाहतोय सर्व खेळाडू मात्र या मैदानावर खेळण्यासाठी येतात. एखादा संघ हरतोय, एखादा संघ जिंकतोय. मित्रांनो, एक शाहिरी सांगतो मी तुम्हाला. हारलो नाही तरी प्रयत्न थोडे कमी पडले. पुन्हा नवे उमेद, नवा आत्मविश्वास घेऊन मैदानावर उतरू. कारण की पाहायला गेले तर मित्रांनो, मैदानावर कुठला तरी एक संघ हारत असतो आहे. तो संघ हारला तरी मित्रांनो विश्वास कमी पडून देऊ नका. आत्मविश्वासाने पुन्हा एकदा तुम्ही मैदानावर तोच जोश आणि त्याच जोशामध्ये उतरा आणि पुन्हा एकदा मैदान गाजून दाखवा. जाऊया. 5 षटकांची सांगता झाली. असंघ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा केल्यात. मात्र 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र पाली संघासमोर. पाहिले गेले तर पाली संघ सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये एक विजय मिळवला आणि पाहायला गेले तर एक असंघ संघ सुद्धा गोलबंद संघामुळे समोर एक खूप छान असा विजय मिळवला होता. हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. पाली संघाचे सलामीचे फलंदाज संजोग आणि अमर. यापुढील एक मॅच सर्व प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी येणार आहे. याच मैदानावर नामदेवलन क्रीडा मंडळ या नगरीमध्ये साई एकविरा चषक मध्ये ग्रीन पार्क मैदानावर बेडीसगाव विपक्ष परटोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांचे बिरवाडी आणि परटोली संघ. बिरवाडी संघाचा कर्णधार आलाय. चला परटोली संघाचा कर्णधार आहे. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळाला. संजोग याच्या बॅटीतून क्षेत्ररक्षक धावतोय, बोलतोय तत्पर तो चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. हे माझं महत्वाचं आहे. हे मात्र संजोग करून दाखवतोय. जाऊया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला माराच्या नादामध्ये कुठेतरी बॅटीची लिडिंग घ्यायची लागले आणि काय जल्लोष पाहायला मिळतोय. कारण की एक स्फोटक फलंदाज बाद होतोय. संजोग बॅट टू द पवेलियन होतोय. जबिया नाणेबिगीचं गोल होते. मात्र
नामदेवजी डोंगरे साहेब यांच्या हातचे आणि पटोली संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र भिरवाडी संघाला नक्कीच काहीच जास्त उचली घेतलाय आणि पंचांनी हा दंडित केलाय. वाईट चेंडू आहे आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग दिली गेली. हा वन बाउंड चेंडू टाकला झालाय. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र काय लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय आणि हा जातोय वन बाउंस. 6 धावांसाठी षटकार. डायरेक्ट चेंडू सीमा एक त्याचा झोन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग परफेक्ट फटके त्याच्या बॅटीतून पाहायला भेटतात कारण की मागील मॅच मध्ये सुद्धा. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कुठला नाहीये. क्षेत्ररक्षक बनून राहिल्या अपेक्षक चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौका. एक षटकार आला त्याच्यानंतर एक चौकार आलाय. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते या फलंदाजाच्या बॅटीतून. संजोग जरी बाद झाला तरी मी या संघाचा हुकमी एक काय हे मात्र सिद्ध करून दाखवत आहे. आता मात्र नो चेंडू आहे. नक्कीच या पुढील चेंडूवर एक दंडित केला होता का वन बाउन्स दिला होता आणि पुढचा चेंडूवर नक्कीच पंच तटस्थ पंच आपण पाहतो दिवाणे सर आणि गोलंदाजाला सांगतात की हा नो चेंडू आहे. नक्कीच पुढील चेंडूवर फ्रीड असणार आहे आणि सुवर्ण संधी आहे ती मात्र फलंदाजाला. नक्कीच मित्रांनो क्रिकेट हा खेळ आहे. हारलो तरी चालेल फक्त समोरचा संघ म्हटला पाहिजे का हा खेळ माझ्या जीवनातील एक संघर्षमय खेळ आहे. नक्कीच आता मात्र पाहायला गेले तर फ्रीडचा चेंडू होता. जल्लोष करत होता गोलंदाज पण त्याला माहित नव्हतं का हा चेंडू फ्रीड आहे. त्रिफळा चित केला होता पण मात्र चालाक खेळाडू दोन्ही आणि पाहायला गेले तर एक रन त्यामध्ये कन्वर्ट केले. आपल्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. जरी नो असला त्रिफळाचित झालोय तरी पण सुद्धा आता मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय. नक्कीच पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17 धावा. नक्कीच पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे खेळून काढायचं या दोन फलंदाजांना पाली संघाच्या खेळाडूंना माहित आहे आणि तशाच प्रकारे फलंदाजी केले कारण की त्यांना माहित आहे 4 षटकामध्ये 47 धावांची गरज असताना आम्हाला कुठेतरी संघर्षमय फलंदाजी करावी लागेल आणि मात्र ती करून दाखवले. सर्व संघांना सांगू इच्छितो की ज्या संघाची मॅच ज्या दिवशी असेल म्हणजे ज्या दिवसातील पोल त्या संघाचा असेल त्या संघाचा जर एखादा खेळाडू स्टेजवर जर आढळला तर नक्कीच त्या संघाला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. ज्या संघाची मॅच असली 12 प्रतिनिधी सोडून कुठला खेळाडू जर आढळला तर नक्कीच 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. सगळ्याच संघांनी ही नोंद लक्षात ठेवायची आहे. जाऊया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय मयूर. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. तिथे बा काय क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी 3 धावा रोखल्या गेल्या या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच एका धावाने मात्र कन्वर्ट केली 2 फलंदाजांनी. कॉम्बिनेशन तर पाहायला मिळालं पण नक्कीच ज्या क्षेत्ररक्षकाने जे चेंडू अडवला गेला त्याचं जेवढं करावं तेवढं कौतुक. कारण की मित्रांनो ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटके मारणारे खेळाडू कमीच मिळतात आणि त्या ठिकाणी कुठेतरी
दोन खेळाडू असे ठेवले जातात की तिथे अचूक टप्प्यावर चेंडू पडला तरी तुम्ही चेंडू अडवला पाहिजे आणि ते दोन खेळाडू म्हणजे खूप छान असे असतात आणि त्याच प्रकारे दोन क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र काही फटका सजवलाय लेग साइडच्या दिशेने, परफेक्ट मिडल ऑफ शॉट, 6 धावांसाठी आलाय पालीच्या संघाचा फलंदाजाच्या बॅटमधून षटकार. पुढचा चेंडू आहे मयुरियाचा, पुन्हा एकदा लोवर फुलतो चेंडू, जैसी नसीहत वैसा धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतोय. काय फलंदाजी करतोय पाली संघाचा अमर. हे दोन संघ आपण पाहतोय असंघ विपक्ष पाली संघ, दोन्ही संघ मात्र एक एक मॅच जिंकून इथपर्यंत प्रवास गाठला होता. पण मात्र पाहूया दोन्ही संघामध्ये एकच संघाचा विजय होणार आणि मात्र विजय कुठल्या संघाचा होतो हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत दोन षटकार आलेत, पाहूया तिसरा षटकार मारतो की काय. चेंडू होता त्या प्रकारे पण मात्र फलंदाजाला काहीसा समजला नाही आणि मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र गोलंदाजाने ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली पाली संघाची 26 धावा. 32 धावा, नक्कीच 32 धावा आल्यात. सॉरी, पुन्हा एकदा उंचावून मारायच्या नादामध्ये अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अनुभव खेळाडू आहे हा मयूर, कुठेतरी त्याच्या गोलंदाजी मागला ठरलाय, कुठेतरी पश्चाताप करीत असेला गोलंदाज, कारण की मी एक अष्टपैलू खेळाडू आहे संघाचा अनुभवी आणि माझ्याच गोलंदाजीवर जर असे फटके पडावे लागले तर माझे नवदीप खेळाडू काय करतील. पुढे येऊन स्टेप आउट केलाय, फटका फसलाय, तिथे मात्र जय आहे. जय कुठली चुकी करतो की काय, आणि मला मात्र माहित आहे का विजय कुठली चुकी करणार नाही आणि जय झालाय. विजय खूप छान असं झेल टिपला गेला आणि जो फलंदाज खूप छान अशी फलंदाजी करत होता तो मात्र तंबूत परततोय. तत्पुरता जाऊया डीजे
नक्कीच खूप छान असा फटका पाहायला गेला तर 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच ठिकाणी बॅक टू बॅक हा आलाय कुणालच्या बॅटीतून. एक संघर्षमय पाहायला गेले तर खूप छान अशी फलंदाजी करतोय. 6 धावांसाठी भिरकवून दिला छत्रपतींचा छावा आणि मारतो या 6 6 6.